तर आज ना माझा महाशिवरात्रीचा उपवास होता, तर म्हटलं चला आज जेवणामध्ये जास्त काही बनवायचं नाहीये, थोडीशी क्लिनिंग करून घेऊया. आता थोडीशी म्हणता बघा मी केवढी सारी क्लिनिंग करून घेतलीये. आता क्लिनिंगला लागायच्या आधी ना मी भगर आणि शाबू थोडेसे भिजवत घातले होते, तर मला याची नवीन रेसिपी ट्राय करायची. आता नवीन रेसिपी काय ते तुम्ही पुढे बघाच. तर हा मोठा रॅक आहे, तर त्याच्यावरच थोडंसं कपड्याने असं झटकून घेतलं. त्याच्यानंतर हा छोटा रॅक आहे, त्याच्यावरच असं व्यवस्थित धूळ काढून घेतली. आता जास्त काही नाही, पण थोडं वर क्लिनिंग करून घेतलं होतं मी. त्याच्यानंतर हा पुसून घेतला थोडं कोलिन टाकून आणि थोडंसं ॲक्वाही पुसून घेतला. ॲक्वालाही खूप सारं धूळ जमा झालेली होती आणि आता उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, सगळ्याच वस्तूवर एवढी सारी धूळ जमा होती. आता माझ्या बाळाला वाटते आई एकटीच किती काम करते, तर तोही असा हातात त्याच्या कोलिन घेऊन साफ करत होता. त्याच्यानंतर बेडरूम मध्ये आले, बेडही साफ करून घेतला आणि कबड थोडंसं पुसून घेतला. आता हा रॅक बाळकचं माझा हात लावत राहतं त्याला, त्याच्यामुळे तेही खराब होतं. आणि आता सगळं तर झालं होतं क्लीन करून, त्याच्या गाड्याही थोड्याशा म्हटलं चला ह्याही क्लीन करून घेऊया. दोन्ही गाड्या छान क्लीन करून घेतल्या आणि बाल्कनी छान पुसून घेतली. कालच्या दिवशी वडे बनवलेले होते, ते मला याच्यात वाळवत घालायचे होते, त्याच्यामुळे ऊन जाण्याच्या आधी मला ते करायचं होतं. त्याच्यानंतर बाथरूम क्लीन करायला घेतले, छान बाथरूम क्लीन करून घेतले. आता पिल्लूही मला त्याच्यामध्ये मदत करत होता थोडं. नंतर घर पुसून घेतलं. आता हे झाल्याच्या नंतर वेळ आली होती. माझं भगरही शाबूही छान भिजून झालेलं होतं, याला छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली आणि डोसा तव्याला थोडंसं तेल लावून छान स्प्रेड करून घेतलं. त्याच्यानंतर हे बॅटर त्याच्यावर घालून घेतलं आणि छान डोसे बनवून घेतले. तर असे छान मस्त डोसे माझे क्रिस्पी बनून झालेले होते. आणि छान मी बटाट्याची सुक्कीच भाजी बनवलेली होती, थोडीशी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालून.